मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे रॉ फूड खा आणि पोषक तत्वे मिळवा. काय ते बघूया. काही पदार्थांना त्यांच्या कच्च्या स्वरूपातच खाल्ल्याने शिजवलेल्या पदार्थापेक्षाही जास्त लाभ मिळतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे आणि अशा पदार्थांना रॉ फूड डाएट म्हणून ओळखण्यात येते. काय ते बघूया. गाजर. रक्तासाठी गाजराच्या रसापेक्षा उत्तम काही नाही. उकडलेल्या गाजरापेक्षा कच्ची गाजरे जास्त पोषणयुक्त असतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए एफ असल्याने ते डोळ्यांसाठी सर्वोत्तम असते. एवढेच नव्हे तर शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. काकडी. काकडी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध असते असे नाही, तर ती उन्हाळ्यातही मिळते. काकडीच्या स्वादाचा आस्वाद घेण्यासाठी आणि क्रिस्पी टेक्स्चर मिळवण्यासाठी काकडीचा सावकाश चावून खाल्लेले बरे. तिच्यामध्ये कमी कॅलरी असल्याने तिला नाश्त्यानिमित्त सलाड म्हणून खाऊ शकता. याशिवाय काकडीमध्ये क्लिंज एआर हम्स ऑलिव्ह ऑइल किंवा मीठ घालूनही खाऊ शकता. मुळा. मुळा शरीरासाठी उत्तम आहे. मुळा सॅलडमध्ये उपयोगात आणता येतो. बरेच जण मुळा कच्चा खातात. मुळा शरीरावर सकारात्मक परिणाम घडवतो. टॅमॅटो. कच्च्या टॅमॅटोमध्ये आवश्यक विटॅमिन्स, खनिजे आणि पोषक तत्वे विपुल प्रमाणात असतात. त्याचे सूप स्वास्थ्य लाभ देतात. त्याचे खूप स्वास्थ्य लाभ आहेत. टॅमॅटो खाल्ल्याने कॅन्सर, डायबिटीज, किडनीमध्ये होणारे धड, बारीक कण, पथरीसारखे आणि हार्ट अटॅक आणि स्थूलता संहितेच्या काही आजारांना रोखण्यासाठी मदत करतात. कांदा. कांदे, खास करून कांदेपातीमध्ये कॅन्सर विरुद्ध लढणारी संयुगे व सल्फर संयोजने असतात. नारळ. नारळामध्ये विपुल पोषक तत्वे असल्याने त्याला स्वयंपाकघरात वापरण्याऐवजी तो जसाच्या तसा खाणे अधिक चांगले आहे. नारळाचे पाणी तर इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. याशिवाय त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियमही असते. नारळ शरीरासाठी सर्वोत्तम आहे. ब्रोकोली. ब्रोकोली गेल्या काही वर्षापासून ब्रोकोलीचा वापर वाढला आहे. स्वास्थ्यवर्धक भाज्यांमध्ये ब्रोकोली सर्वोत्तम आहे. तिला कच्चे चावून खाता येते किंवा 1 मिनिट परतून देखील खाऊ शकता. नट्स. आता नट्स काय बघूया. वेगवेगळ्या सुक्या मेव्यात अक्रोडला गरम करता येत नाही. असे केल्याने त्याच्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. कच्च्या बदामामध्ये मॅग्नेशियम आणि आयर्न असते, जे शरीरासाठी सर्वोत्तम आहे. जर त्यांना गरम करण्यात आले तर कॅलरी वाढते आणि चरबी घटते. त्याच्या उलट मॅग्नेशियम आणि आयर्नचे प्रमाण घटते. मिरी. कच्च्या मिरीमध्ये लगभग 32% कॅलरी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. त्या स्वयंपाकातील स्वादामध्ये भर घालतात, पण त्यांना स्वयंपाकात वापरल्याने त्यांच्यातील पोषक द्रव्ये नष्ट होतात. कच्च्या मिऱ्या भाजून खाता येतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.